गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूत खील घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालयांचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावल्लभं न करी मातान्नपूर्णेश्वरी विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवारुन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन गुरुसरे करो प्रथम नमन गुरुसरे चरण संगाते गुरुसरे चरण संगाते चरण संगाते तांजा पुमाने ते तभी तार बाबा की त्यांचा कृपादारे गते तारो आवाजिते गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धार सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाची शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया सुबटा हृदय सिंहासन करुणिया माझ्या सिंहासन करुणिया ऐसे गुरु राया गजानना गुरु राया शासन करुणिया हृदय सिंहासन करुणिया हृदय सिंहासन करुणिया गुरु रणी निगता शूर न पाहे माघारी ऐशा मज धीर राखियाता संसार हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा वाघवितो तुझिया नामाचे हत्यार हाची बडी वार मिरवितो संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा तुका म्हणे मज फिरता माघारे तेथे उणे पुरे तुम्ही जाना संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री संत विराजी महाराज पार्वती पत हर हर छत्रपती शिवाजी महाराज रणी निगता शूर न पाहे माघारी ऐशा मज धीर राखियाता संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा। उपस्थित प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रभुप्रिय सज्जनांनो
सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय महाराष्ट्र भूषणीय. आता तुकाराम महाराजांना आपण कोण उपमा देणार? समुद्रातलं पाणी मोजू नाही, आकाशातल्या चांदण्या सागू नाही. विद्वानांचं ज्ञान जिथं लोप पावते, खुंटली जाणीव काही बोलण्याची, तिथं देहू निवासी तुकाराम महाराजांचं दिव्य चरित्र आरंभ होते. आणि सेवा कशा निमित्तानं आहे? पुण्यस्मरण श्री संत मिराजी बाबा. सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा सप्ताह आणि जो उत्सव आपण साजरा करत आहेत, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. आणि मला असं वाटते आज ज्ञानेश्वरीची खूप गरज आहे. कारण ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, महाभारतातला जो भाग आहे भीष्म पर्व, व्यासकृत 700 श्लोकाची गीता. आणि गीता हा धर्म ग्रंथ आहे ज्याच्यात ज्ञानकांड आहे, उपासना कांड आहे आणि कर्मकांड आहे. गीतेच्या ज्ञानाची गरज समाजाला आहे, कारण जगणं ज्ञानेश्वरीनं शिकवलं. धर्मरूपी ग्रंथ गीतेनं शिकवलं. आपला तो धर्म ग्रंथ आहे आज. पण एक कधी कधी शोकांतिका बी आहे. हिंदू धर्मात जन्माला येऊन बी आपल्याला आपला धर्मग्रंथ माहीत. काळ खूप पुढे गेला बरं. आज प्रोफेशनल एज्युकेशन हाय लेवलच्या कॉलेजचे स्टुडंट मागणी करतात की आम्हाला गीतेचं जर शिक्षण मिळालं तर आमचा धर्म अजून बी मजबूत होतो. गाव खरंच तुमचं एक भाग्यवान आहे, कारण पहिली धन्यता यांच्या मायबापाला. काय आहे? धन्य माता पिता. काळाची गरज आहे बरं. आमच्या वयातले लोक असतील ते मायबापाला आज सोबतही देऊ शकतात, पण ज्यांना 5 वर्षाचे 10 वर्षाचे लेकर असतील त्यांनी आज सावध व्हा. कारण तो काळ गेला. आता शिक्षण आहे पण संस्कार नाही. कधी कधी लोकांना म्हणू लागते 2 एकर कमी, 2 वर्ग कमी, 2 खोल्या कमी. ज्या संततीसाठी आम्ही संपत्ती कमावतो ती संतती जर वांग मार्गाने जात असेल तर तुमच्या संपत्तीला किंमत. हे तर भाग्य आहे, कारण जी टोय पाहिजे ते बसेला इथं. विठ्ठल आज गरज आहे आम्हाला. माणसाचा जन्म हा काही साधा नाही आहे. काय आहे? नर करणी करे सो नरका नारायण होय. माणसानं जर ठरवलं तर माणसाचा देव भी होतो ना. पण आज हैवानापेक्षा बी वृत्ती खराब झालेली आहे. म्हणून खरंच धन्यवाद त्या मायबापांना ज्यांनी अशी संतती निर्माण केली. कथाकार सापडेल तुम्हाला, कीर्तनकार सापडेल, वाजवणारे म्हणणारे सापडतील, पण टाळकरी सापडत. कारण गंमत नाही त्यांच्या गळ्यामध्ये. काही काही लोक म्हणतात मस्त फायदा आहे त्याचा, जुगलं तिकडे काय धंदा म्हणतात टाळकुटेला. टाळकुटे शब्द पा काय आहे? आता जो म्हणणार आहे त्याची खरंच हिंदूची रक्ती आहे का? टाळ काय त्याच्या गळ्यातला? अरे महाराष्ट्रच नाही, देशात अशी दिंडी नाही की हा अभंग झाल्याशिवाय दिंडीचा आरंभ होतो. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल तोंडी उच्चारा, विठ्ठल तोंडी उच्चारा.
कसा आहे वारकऱ्यांचा. नवरात्रात देवी बसते, 1 लाखाचा डीजे 4 घंटे येते. किती येते? 1 लाखाचा डीजे. आणि हा रस कोणता? लावणी मृदंग, डाळी शिवाजी महाराज सारखी, मिशी शिवाजी महाराज सारखी. पुढच्या कॅबिन मध्ये दुर्गा देवी, मागच्या कॅबिन मध्ये देशी दुर्गा माता की. हिंदूची अवलाद आहे का तो? विठाला विठाला. जगाच्या पाठीवर भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, वारकरी पंथासारखा पंथ नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि माऊली वारकरी सांप्रदायिक सारखा मंत्र नाही. विठाला विठाला विठाला. भारतासारखा. मला सांगा तुम्ही, साधू मेल्यावर शिल्लक लोक येतात की जवान शहीद झाल्यावर? उत्तर व्यवस्थित दिलं त्यांनी. विठ्ठला विठ्ठला. स्मित जीवन. स्मित जीवन विशेष आहे की व्यापक जीवन? कोणतं जीवन विशेष आहे? स्वतःसाठी जगणारा मोठा की अनेकांना घेऊन जगणारा? 70 वर्षाची वय झाली, चौघाच्या खांद्यावर जायचा टाइम झाला. भलं तर केलं नाही, करून राहिलं त्याला बी करू दिलं. जवान 19 वर्षाचा, हरिपाठ पाठ नाही, फक्त नातं त्याचं एकच आहे, भारत मा. काय आहे? 4 आतंकवादी जर देशात घुसले तर त्याच्या मेमरीत एकच शब्द आहे, हे जर मारले नाही तर देशातले 4000 मेल्याशिवाय. पण हे जर फुकून टाकतो तर मी मरतो. काय आहे? आणि मी जर मरतो तर माझा परिवार उघड्यावर येते. माझ्या आईचं पोरग जाते, बापाचं पोरग जाते, संततीचा बाप जाते, पत्नीचा नवरा जाते, ताईचा दादा जाते. किती घराचा सत्यानाश होते आणि माझ्या लेकराच्या जीवनातली लाईफ नष्ट होते. काय होते? पण तो हा विचार नाही करत. वर्दी भारताची आहे. वर्दी कशाची आहे? भारताची आहे. त्यानं जन्म देणाऱ्या मायला बाजूनं ठेवलं. जन्म देणाऱ्या मायला बाजूनं ठेवलं. या देशात किती जाती राहतात त्याचं काही घेणदेण नाही, पण सर्वात मोठी कूस आहे भारत माँ. काय आहे? 4 फुकले त्यानं. म्हणून कधी कधी सांगा लागतं, मर्यापर्यंत एखादा कीर्तनकार कीर्तन करू द्या. जेवढं पुण्य तो कीर्तनकार आपल्या दान पेटीत गोळा करते. लक्षपूर्वक ऐकजा थोडं. मर्यापर्यंत कीर्तन करून एखादा कीर्तनकार जेवढं पुण्य आपल्या दान पेटीत गोळा करते, त्याच्यापेक्षा 1000 पट पुण्य आतंकवादी फुकून भारत मातेचं रक्षण करून शहीद होऊन मिलिटरीचा जवान कमावते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. साध्या देशात आलो का आपण? साध्या देशात आलो. अशा पवित्र देशात येऊन 7 वर्षाच्या पोरीला सांगा लागते. घरी जर बाप संध्याकाळी आला ना चक्रा मारत, तर पोरगी म्हणते, तिला टेन्शन येऊन राहिला, कारण बाप जर घरात घुसला तर हा सत्यानाश केल्याशिवाय, आईला मारल्याशिवाय. पोरगी म्हणते, बाबा पिऊ नका ना. काय म्हणते? 7 वर्षाची लेका, बकेट भर पाणी घे हौदातलं, पाय धुये, बुद्धिहीन तुला. विठ्ठला विठ्ठला. जगामध्ये भारतासारखा देश नाही. आजही तुम्ही पहा. तुम्ही कधीतरी ऐकलं की अमेरिका माता की? नाही ना. हे सर्व फादरलँड आहेत. काय आहे? आपण ज्या देशात आलो हा मदरलँड आहे. काय आहे? मायच्या कुशीत जन्म आहे आमचा. विठ्ठला विठ्ठला. जिथं प्रभू रामचंद्र अवतार धारण करतात, जिथं भगवान श्री कृष्ण येतात, जिथं माँ झांसी येते, जिथं माँ दुर्गा येते, जिथं माँ जिजाऊ येते, जिथं माँ जिजाऊ आल्यानंतर शोभा येतात, अशा देशात आमचा जन्म आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. श्रीमद भागवत गीता आणि शिवपुराण हे 2 ग्रंथ जगाच्या पाठीवर देव भाषेतले आहेत. कोण्या भाषेतले आहेत? याला एजंट नाही बरं. तुम्ही सौदा पहा. एजंट जुळून प्लॉट घेणं सोपी जाते की मालका जुळून? फायदा कुठे आहे?
साधा कीर्तनकार एखादं कीर्तन चांगलं करते तर माणसाला उठा वाटत नाही. आणि देव जर कीर्तन करून राहिला तर त्या कीर्तनाचं वर्णन करता येते का? भगवंताची भाषा गीता, शिवपुराण हे ग्रंथ त्या ठिकाणी महादेवाचं. आणि श्रीमद भगवत गीतेमध्ये महाभारतीय संग्रामामध्ये अर्जुनाला परमात्मा आश्वासन देतात, घाबरू नको, पुण्यवान आहेस तू. अरे तुझ्या रथावर मी उभा, विठ्ठल. माहिती तुम्हाला, देव जर माणसाच्या परिवाराचा राखण्या झाला तर आपला बालबी बाका होणार. तुम्ही बघत वाल्या इकडले, मला सांगा 2-4 एकर कांदा पेरा, किती एकर, पण पाणी कोणतं पाहिजे? टँकर न टाकेल? कोणतं पाहिजे? त्याला देव पाणी म्हणतात. काय म्हणता? माणसाचं देणं आटते. देणारा जर भगवंत झाला तर तुम्हाला आटवणारा जन्माला येणार नाही. विठ्ठल. भयानक संग्राम आहे महाभारतीय. ज्या संग्रामामध्ये 100 कौरवांना टक्कर 5 जण देतात. किती? पण 100तलं एकही जितर आलं नाही आणि 5तलं एकही गेलं नाही. काय लाताबुक्केची मारामारी होती का? मग यातलं का गेलं नाही? कारण राखण्या भगवंत हे पार्थमय आवेसित चैतसा अहम नचिरात मृत्यू संसार सागरात भवामी. अर्जुना, महाप्रलय होऊ दे, फक्त नाव्यात आपल्या बस. तुझी नाव बोलणारा जन्माला येणार. देव का भलकोनाच्या नाव्यात जाऊन बसतात का? अनन्या चिंतयन्तो माम हे जना परिपासते तेषाम नित्यभियुक्ताना योगक्षम वहाम्यहम्. परमात्मा जवळ करणं एवढं सोपी नाही आहे. लोक म्हणतात देव नाही, देव आहे. काय आहे? लोक म्हणतात देव खात नाही, खातो बी तो, येतो बी तो, पाहतो बी तो, कीर्तनात बी आहे. डोळे तुमच्या, वापर तुमच्या हाती आहे. मी आसनावर उभा, तुम्ही हैवान पासांत दिसेल, साधू पासांत दिसेल, देव पासांत दिसेल, पण वापर तुमच्या हातात आहे. जैसी दृष्टी. खानदेसून म्हैस आणली, 10 लिटर दूध देते म्हणून 1 लाखाले उचलली. किती लाखाले? घरी आणली 8 दिवसात 4 लिटरवर आली. किती लिटरवर? लगेच त्याला कॉल केला, दादा फसवलं तू. आणि काय झालं? 4च लिटर देते. तिकडून त्यानं कॉल केला, म्हणे तिची व्यवस्था काय आहे खाण्यापिण्याची? म्हणे व्यवस्था व्यवस्थित आहे. आलप गिलप म्हणे आहे. चारा कोणता असतो? म्हणे वाढलेला. बरोबर आहे म्हणे, आमच्या खानदेशमध्ये हिरवा आहे. हा जत्रेत गेला आणि यानं हिरवा चष्मा आणला. वाईल चारा टाकी इले कसा दिसे? हिरवा दिसे. ते फटाफट खाय. आता पोटभर जर चारा खाल्ला तर दूध कशी दी? अरे साध्या चष्म्यावर जर म्हैस दूध देते, हे तर आमचे डोळे आहेत. विठ्ठल. पाहिजे काय पाहिजे? आज तर आमचं भाग्य आहे, कारण शिक्षणाच्या डिग्र्या वाढल्या. आज D.Ed, B.Ed, B.Sc, M.Sc अशा क्वालिटीच्या सुना आहेत आमच्या घरात. आता आमची माय अळाणी होती. काय होती? 4था वर्ग शिकेल, चुलेवर स्वयंपाक करत होती. गावातले तुकाराम भाऊ जर घरी येऊन बसले तर माणुसकी केवढी मोठी होती. आणि नाथाचं प्रमाण आहे, सुखी जेणे व्हावे. लाईट लागला म्हणजे अंधारानं थांबू नये. काय आहे? आणि लाईट लागल्यावर जर उजळणे पडून राहिला, मला असं वाटतं हे शिक्षणच कोणतं आहे. विठ्ठल. संस्कार खूप महत्वाचा आहे. जर आळानी आई घरी असते तर आई जर भाकरी थाप्याला बसली तर तुकाराम भाऊ जर घरी बसेल असले तर आमची आई म्हणत होती, तुकाराम भाऊ आले ना तर 2 भाकरी खाऊन जा. किती? तुम्ही आजपासून नारा लावा, 4 दिवसानं भाकर भेटते तुम्हाला. भाकर भाकर. आज आमच्या घरी गॅस आहे, सिलेंडर आहे, काही काहीच्या किचन रूम मध्ये AC आहे. कप आणायला गेली आकोटले तर 2 घंटे आलीच नाही. सिंगल कसे आणलेच 3-3. त्याची डिझाईन तर पहा तुम्ही. किती प्रेमातला माणूस भेटला तर त्याला फाट्यारच चहा पाजा लागते. काय आहे? फक्त आमच्या कपाईला काय आहे? डिझाईन आहे, डिझाईन. धन्य आमची माय. कुठे शिक्षण, कुठे संस्कार. विठ्ठल. अरे रामकृष्ण परमहंसांची संगत फक्त थोडी घडली विवेकानंदाला. हे भाग्य आहे तुमचं. इथं येऊन लेकरं आळानी हो नाही. भारत देश मोठा का? मी जेवढं वर्णन केलं तेवढं तुम्हाला सांगतो.
जगाच्या पाठीवर भारतासारखा देश नाही हे विवेकानंद सांगतात. काय सांगतात? जेव्हा धर्म परिषद झालं ना, हे काही तालुक्यापुरतं नव्हतं, काही अकोला जिल्ह्यापुरतं, जगाचं धर्म परिषद. आणि 21 वर्षाचा पोरगा भारतातला एकटा होता. गंमत संख्या का देशाची. आणि एवढ्या मोठ्या देशातून 21 वर्षाचा तरुण मुलगा भगव लंगोट घालून त्या सीमेवर जाऊन अमेरिकेत शिकागो येतो पोहोचतो. प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या धर्माचा प्रसार केला, आपापल्या धर्माचा प्रचार केला, आपापल्या देशाचा स्वाभिमान वतला. आणि स्वाभिमान असतो कोणाला घराचा आहे, कोणाला कुलाचा आहे, कोणाला मोहल्ल्याचा आहे, कोणाला गल्लीचा आहे, कोणाला गावचा आहे, पण विवेकानंदाला देशाचा होता. विठ्ठल अनेक लोकांचे भाषण झाले. विवेकानंदांना फक्त 5 मिनिटाचा चान्स भेटला. आखरी बर काय आहे पा भारताची संतती कशी आहे. आज तर शिक्षण द्यावं लागते. मी सांगत असतो, तुम्ही 10 वर्ष लेकराकडे नाही पाहलत चालते. किती वर्ष? 16 वर्षाच्या पलीकडे नाही पाहलत चालते. पण 10 ते 16चा जो गॅप आहे, मायबापानं लेकरावर एवढ्या टाइमात जर लक्ष ठेवलं तर जिंदगीत त्याला मागे वळणारा कोणी सापडणार नाही. विठ्ठल 5 मिनिटं विवेकानंद आपल्या व्यासपीठवर उभे राहतात. 5 मिनिटं. इथं आमच्या घरी डिग्र्या घेऊन आलेली सून परिवार जाग्यावर राहिला नाही हो आमचा. काय नाही राहिला? मला सांगा ना, 7 पिढ्या खटले एकत्र होते आपले. किती पिढ्या खटले तुम्ही न फोडले की येईन? भाऊ भाऊ लहानपणी एका खाट्यावर झोपत, एका ताटात जेवत, एका मायच्या कोखेत जन्माला आले. आणि अज्ञान असताना भावानं भावाले सोडलं नाही. आता दोन्ही भाऊ ज्ञानी झाली. याचंही घर झालं, त्याचंही घर झालं. हा बाहेर निघतो तर त्याचं तोंड पाहत नाही, काय नाही पाहत. आणि तो जर दिसला तर हा मागे लपकते इकडे. कारण भाऊ भावाले दिसला. बरं, भावापासून भाऊ दूर गेला. आता तुमच्यापासून गेला की यायच्या पासून? तुम्ही सांगा ना. रामायण तुम्ही न घडवलं की येईन? महाभारत तुम्ही न घडवलं की येईन? शिवाजी महाराज जन्माले तुम्ही न घातले की येईन? महिषासुर तुम्ही न फुकला की येईन? नारी की निंदा मत करो, नारी रत्न की खान, जिस नारी से पैदा होई शोक भीष्म हनुमान. तुम्ही म्हणसान महाराज यायचं सांगता, आमचं काही आपलं हे बी नाही हातचं. किती भूक लागली घरी या फक्त तुम्ही. यायचं जर मूळ जायला ते लगेच सल्ला देतात तुम्हाला. आज तुम्हाला भूक नशीन काय, तिचं पोटन आपलं या काय का. पण आपल्याला काही होत बोलता ये. शेवटी लता मंगेशकर व्हावं लागते. मिले सुर मेरा खाय खिचडी. विठ्ठल विठ्ठल. नारी की निंदा मत करो, नारी रत्न की. अधिकार यायचाच आहे. तुम्ही कोणी मंदिरात जा. कृष्ण राधेचं जर मंदिर असलं तर राधा कृष्ण लिहिला की कृष्ण राधा. राम सीतेचं मंदिर आहे. पहिले राम आहे की सीता, सीता राम आहे की राम सीता. काय पूर्ण जग पूजून राहिलं त्याला. आदिदेव महादेव ज्याचं आपण पूजन करतो, मला सांगा त्यांचं पहिलं नाव घेतल्या जाते की पार्वतीचं उमापती, की पहिले महादेव येते. किती अधिकार मोठा आहे. म्हणून हा वर्ग जर व्यवस्थित आहे तर घर स्वर्ग आणि मंदिर आहे. विठ्ठल विवेकानंद 5 मिनिटं फक्त तिथं उभे राहिले. अनेकांना आपापले भाषण दिले आणि 5 मिनिटाच्या चान्स मध्ये पहिल्या शब्दात टाळ्या घेतल्या. असं काय बोलले महाराज? 1-1 तास भाषण झालं आणि भारतातला एकटाच लल्ला होता. काय बोलले विवेकानंद? माता आणि हा आरंभ भगिनींनो. टाळ्या वाजायला लागल्या. बाकीच्याची भाषण 1-1 घंटा चालले. पण लँग्वेज लेडीज जेंटलमॅन काय आहे. माय बी नाही, बहीण बी नाही. जसे कुठे कोंडले, गवाऱ्यामध्ये कोंडले. विवेकानंद तिथं जाऊन बोलतात अमेरिकेत. आम्हाला आमच्या देशात शरम लागते. काय आहे तुम्ही विचार करा. आता ते प्रदीपजी मिश्राजीच्या पाणी तरी नेऊन राहिले काही काही लोक, नाही तर चोरून जात जायत. विठ्ठल विवेकानंद तिथं जाऊन बोलतात. जगाच्या पाठीवर
माझ्या भारत देशासारखा देश नाही. कृषी प्रधान देश असेल भारत, संस्कृती प्रधान देश असेल भारत. माझ्या कृषीबद्दल, माझ्या संस्कृतीबद्दल कोणी बोलेल तर समुद्रात फेकणार. कुठे जाऊन बोलले हे? अमेरिकेत. बरं, काही काही कुत्री इतके हराम लागतात की आपल्या गल्लीत बी भूकत. शेवटी घरमालकाला सांगा लागते कुटके टाकणं बंद कर. मैं भारत का रहने वाला हूं, भारत की बात. विवेकानंद त्या व्यासपीठावर बोलतात, जगाच्या पाठीवर माझ्या देशासारखा देश नाही. कृषी प्रधान देश असेल भारत, संस्कृती प्रधान देश असेल भारत. कारण आमच्या देशातली संस्कृती आहे काय आहे? वडीलधाऱ्यांचा प्रतिज्ञा ना आपली, मान ठेवेल, प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. माझा देश, माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी हरामखोरी. किती कठीण आहे. अरे माय बापाचं लेकर आज ऐकून नाही राहिले. गेला तो काळ, 4 लेकराचा बाप जर झाला तर म्हातारा खाटेले चिटके लाटला आणि त्यानं जर डोळे वटारले का कितलं लेकरू खाले पडे. इतका बापाचा दान. आता एवढं पोरग झाले असेल त्याला बापाला घरी जाऊन सांगा डोळे नको वटारू, मिळणे लागत तू ह्याच्यानं. काठी घे म्हणा हाती. काय घे? त्यानं जर तिकून काठी उचलली तर हे गल्लीत पळते, तिकून दगड आणते. बापाला सांगते दगड खाली टाक, नाहीतर तुया भेजा बाहेर काढल्याशिवाय. पत्नी तिथून डोळे खुनाच्या टाकानं खाले. काय काय अवलाद आहे. विठ्ठल विठ्ठल काय कमवून राहिलो आम्ही. आणि विवेकानंद तिथं जाऊन बोलले. आणि तेवढ्यात शिकागो मधला एक व्यक्ती उभा राहिला. आता प्रत्येकाला आपापल्या देशाची वाटते. तो शिकागो मधला म्हणते, महाराज तुमच्या देशाची संस्कृती वंदनीय आहे का? म्हणे आहे ना, म्हणून सांगत आहे. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोणाच्या नांदी लागला तो? विवेकानंद. अरे टिमटिमी अंधारात लावली तर उजेड फेकते गळ्या. काय पण सूर्य उदयाला आला आणि तो म्हणते आणू का 12,000 पॉवरचा फोकस. काऊन रिकामे धंदे करत? विवेकानंद आहेत ते. विठ्ठल तो तिथून म्हणते, महाराज तुमच्या देशाची संस्कृती वंदनीय आहे का? विवेकानंद म्हणता आहे, म्हणून सांगून राहिलो. लक्षपूर्वक आहे का? त्यानं काय पाहिलं असं विवेकानंदाजवळ? सर्वच तुमच्या गुणाकडे लक्ष ठेवत नाही, काही तुमचे दोष बी पाहतात. विठ्ठल. आणि विवेकानंदाला प्रश्न काय मांडला? तुमच्या डोक्यात काय आहे? विवेकानंद म्हणत पगडी. पहिले आपल्या देशातले मथारे काय वापरत होते? पगडी. तुमच्या पायात काय आहे? म्हणे ज्योती. पगडी कोण्या देशाची? माझ्या भारताची, हिंदुस्थानची. ज्योती कोण्या देशाची? म्हणे आताच अमेरिकेतली घेतली. मग तुमच्या देशाची संस्कृती वंदनीय असताना तुम्ही अमेरिकेतली ज्योती पायात का घातली? हा लाखो लोकांमध्ये प्रश्न उभा राहिला. बरं ते व्यासपीठ काही साधं होतं का? किती लोक होते त्या व्यासपीठवर? जपी तपी लोटाधारी जटाधारी संत महंत मंडलेश्वर महामंडलेश्वर 108 1008 जगद्गुरु एवढी मोठी संत मंडळी त्या व्यासपीठावर. का घातली अमेरिकेची ज्योती? विवेकानंद म्हणत उत्तर देतो ना. माझ्या भारत देशाची पगडी वय, अमेरिकेची ज्योती वय. माझ्या देशातल्या संस्कारांना मी डोक्यावर घेतो म्हणून पगडी स्वरूपात वापरतो. विदेशातल्या संस्कारांना मी पाया खाली तुडतो म्हणून ज्योती स्वरूप. करीना पुणे जतन जतन, करीना पुणे जतन जतन, करीना पुणे जतन जतन, करीना पुणे जतन. याचा करीना अभिमान, करीना पुणे जतन, करीना पुणे जतन, करीना पुणे जतन. याचा करीना अभिमान, करीना पुणे जतन, करीना पुणे जतन, करीना पुणे जतन, पुणे जतन,
बोले जतना. एक स्वाभिमान आहे, एक अभिमान भी आहे. आम्ही भारतात आहोत. कुठे आहोत? येधा येदाई धर्मस्य ग्लानिर्भवती. बर ज्या व्यासपीठवर विवेकानंद बोलले ते साधं व्यासपीठ नाही. सर्व संत मंडळींनी विचारलं, महाराज तुमचे गुरुजी कोण? विवेकानंद म्हणत, गुरुजी का विचारता? ज्या देशात मी जन्माला आलो हा देश रामकृष्णाचा आहे. कोणाचा? ल्यूज ऑफ ग्रेट मेन ऑर रिमेनर्स वी कॅन मेक ओर सबलाइम डिपार्टिंग बिहाइंड अस पुट स्प्रिंग्स ऑन द सँड्स ऑफ टाइम. शास्त्रकार म्हणतात सन मार्गन वर्तंती ती संता. अकोला जिल्ह्यात या, अमरावती जिल्ह्यात या, बुलढाणा जिल्ह्यात या, प्रॉपर्टी कितीही कमा, पण दिल्लीच्या तक्त्यावर कॉलर ताट करून सांगा मी या जिल्ह्यात राहतो, कोणी ओळखणार नाही. अंगावर कपडा नाही, पण शेगावच्या गजानन बुड्याचं नाव काढा, दिल्लीची गल्ली ओळखल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणून भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही. हा एक स्वाभिमान आहे, कारण संतांची भूमी आहे. कोणती भूमी आहे? आणि ज्यांनी संतांची भूमी करून दिली आपल्याला, त्या माऊलीचं जीवन चरित्र जर पाहिलं तुम्ही, रायाला घर नाही, खायाला अन्न नाही, संस्कार द्यायला माय बाप नाही, आणि आयुष्य बी जास्त. इथं 70ची वय होऊन राहिली, आता सुधरीन मग सुधरीन सुधऱ्याले. माऊलीला रायाला घर नाही, अंगावर कपडा नाही, संस्कार द्यायला मायबाप नाही. 21 वर्ष 3 महिने 5 दिवस ज्ञानोबा राय जगले. आणि आज मी नामदेव बाबा म्हणता, विठोबा तुला बोलू किती रे? ज्याला आयुष्याची गरज नाही त्याला बेरीज दिली. काय दिली? मागणी महाराजांची, आ कल्प आयुष्य व्हावे तया माझी या सकाळा. अरे 6 वर्ष जर ज्ञानोबा जगले असते, 16 वर्षात जर महाराष्ट्र संतांची भूमी केली तर आमचा देश बदलला असता. विठ्ठला गंमत कीर्ती नाही. आणि ते 21 वर्ष 3 महिने 5 दिवसात माऊलीनं कमाई केली. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ? आजपर्यंत श्रीमद भगवद्गीतेवर 108 टीका झाल्या, जगातल्या तज्ञ लोकांनी केल्या, पण ज्ञानोबारांचाच नंबर पहिला का लागला? त्याला कारण आहे, गीता सांगितली ते भगवान श्रीकृष्ण होते, आणि ज्ञानेश्वरी लिहिले ते बी कोण होते? महाविष्णूचा सखा माझा. संस्कृत भाषा जनासी कळेना तेव्हा नारायणा, ते अक्षर जे आणि मराठी वाचली, पण त्याच्यात भाषा किती? 56 भाषेचा. काय माऊली ज्ञान आहे तुमचं? कधी कधी हा बी विचार करायला लागते, आमच्या देशाला बी मा शब्द लागला, महाराष्ट्राला बी मा शब्द लागला, ज्ञानोबारांना बी मा शब्द लागला. कारण मा शब्द मराठी व्याकरण मध्ये मजबूतीचा शब्द दिलेला आहे. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी संतती जन्मदात्रीला मा म्हणत होती. काय म्हणत होती? मा. आणि मा म्हणत असताना नाभी स्थानाला ताण पडतो. बगर ओठ मिठवायचं मा म्हणता ये. हा, इथं ताण पडतो. किती ताकदला, फक्त ओठ नको मिठू, मा म्हणून दाखव. जमते का? मा. तुझं माझं नातं कुठून? आता मा गेलं मम्मीवर आलं, मम्मी गेलं आता डायरेक्ट मॉम वर आलं. मस्त बाबा म्हणत होतो, वात्सल्य होतं. बाबाही गेलं, आता पप्पावर आलं, तेही गेलं. डॅडीवर आलं, आता त्याच्यातही शॉट मारला. आता डॅड त्याच्याही पलीकडे जातील, हे डेड बॉडी होतील. म्हणजे मरेल मायबापाची काय कूस आहे. अरे महाराष्ट्रात वाघींचे बच्चे जन्माला आले. विठ्ठल ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि वारकरी पंथासारखा पंथ नाही. अनेक पंथांना घेऊन चालणारा पंथ आहे वारकरी पंथ. आणि वारकरी मंत्रासारखा. अरे पण मंत्री कसा? उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी. तुम्ही म्हणसान उघडा, मग काय चव आहे त्याला? आम्ही तर असा मंत्र घेतला की आम्ही शेजारच्याला बी सांगू शकत. मला सांगा, घरी एकटा जेवते ते जेवण महत्वाचं आहे का अनेकाला घेऊन जेवते ते महत्वाचं आहे? तुम्ही म्हणसान हा उघडा आणि याच्यात काही चव राहिली का? अरे उघड्या मंत्रात जे चव आहे ते झाकेल मंत्रात चव.
तुम्हीच देता मला उत्तर. आता लगेच तुमच्याकडून उत्तर भेटते. तुम्ही भांडाऱ्यात पोटभर जेवता की घरी? कसं जमलं आता? हा, तुमच्या घरच्या बाया भाजी चांगली नाही करत? अरे घरची भाजी काय भांडाऱ्यातली भाजी बराबरी करणार? घरची भाजी बाई जर आलू चिरते तर एवढाल्या फोळी काढते, 4 वेळा धुवून टाकते. किती वेळा? सांबार काढते तर फतर येऊ देत नाही, काळी जाऊ देत नाही. लसण कुताळते तर फतर नाही, मिरच्या टाकते तर नाकण नाही. प्लेटमध्ये भाजी टाका, फोटो काढा, पण असा कोणताच घरचा माणूस सापडत नाही यानं 2.5 प्लेट भाजी खाल्ली. भांडाऱ्यातली भाजी कशी आहे? यानं काल्याच्या दिवशी पाहणं तुम्ही ते वांगे चिरणारे कसे चिरून राहिले, काही तंबाखू घोटून राहिले, काही देठासहित वांगे टाकून राहिले, काही फतरासहित लसण, काय आहे काळ्यासहित सांबार. तोंडातल्या काळा लागतात एवढाल्या काळ्या. एवढ्या खुटल्या असल्या तरी ते 5-5 द्रोण भाजी. पोळ्या कशा? हात फिरवला की खरबडली, अर्धा पाव सिमेंट निघते, झटकलं की तरी बी एक पोळी एवढाली. काय 4 पोळ्या. मस्त जेवला रे. का जेवला? तो म्हणते महाराज सांगतील भांडारा धकतेच तसं. हो, हा बी मंत्र भांडारा आहे. हा काही 2-3 महिन्यात तयार नाही झाला, काही 4-5 वर्षात, काही 2-3 लाख वर्षात मंत्र तयार झाला का? मंत्र जरी छोटा आहे पण 3 युग घेतले या मंत्रानं. किती युग? त्रेतातले राम, दापारातले कृष्ण आणि कलीतले पंढरपूरला उभ्यात हरी. राम कृष्ण हरी. विठ्ठल ज्ञानोबारांनी आणि कळत झाले जगात गुरु तुकोबाराय. आणि तुकाराम महाराजांना हा परमार्थ एवढा कठीण गेला. ज्या काळात तुकोबारा परमार्थाला लागले त्याच काळात 350 वर्ष चालू राहणारी आमची दिंडी बंद पडली. काय पडली? आणि ती दिंडी चालू करायच्या, हा परमार्थ, हा धर्म उभा करायचा, हे माणसाच्या नाही जमत. त्याच्यात दैविक शक्ती पाहिजे. काय पाहिजे? म्हणून भगवंताचा आधार घ्यावा. तेच बल तुकोबारा या अभंगातून भगवंताकडे मागतात. विठ्ठल रणी निघता शूर न पाये मागार. 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 समज धीर राता, समज धीर संसार हाती अंतरले तुरी. संसार हाती अंतरले तुरी. संसार हाती अंतरले तुरी. संसार हाती अंतरले निगत न पाये मागार. मंडळी म्हणणारी मस्त आहे, वाजवणारे शुभम महाराजही मस्त आहे. कारण त्यांचं गायन बी ऐका वाटते, मृदंग बी ऐका वाटते, टाळकरी बी सुंदर आहे. कारण असा योग येत नाही. हाच खरा ब्रह्मरस आहे. विठ्ठल परमार्थ असो वा धर्म असो, हा करत असताना याला कसोटी आहे. भलकुणाच्या परमार्थ जमत नोहे लेकुराच्या गोष्टी
येथे व्हावा अनुताप. सहज नाही परमार्थ जमा. धर्म आणि परमार्थ करत असताना ठेचा खूप आहेत. काय आहे? नीतीनं जगत असताना त्रास खूप आहे. आणि याला ज्याला नीतीनं जमलं, धर्मानं जमलं, हे चालत असताना साह्यता पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? आणि त्याच्या साह्यतेशिवाय जगात काहीच नाही करता येत. आपण काय आणू शकतो घरात? श्रीमंती आणू शकतो. काय आणू शकतो? पण शांती नाही ना. नाही तर संपत्ती लई आहे तुमच्या घरात, शांती नसेल तर श्रीमंतीला किंमत आहे का? ते राष्ट्रसंत एका ठिकाणी म्हणतात ना, गुजरानो करो गरीबी में कुछ मौज नहीं अमीरी में. विठ्ठला आणि शांती ही बाजार मार्केट मध्ये सापडलं, किराणा दुकान मध्ये सापडलं, हे कर्मावर अवलंबून आहे. बिजबोय बबुल का आम कहां से काय. तो परमार्थ असो वा धर्म असो, तो जर करायचा असेल तर हाती चले बाजार, कुत्ते भुके. जसं गावात वागून वागून कोणते जनावर वागू शकते माणूस? मोठ्यात मोठं जनावर गावात म्हैस. काय? आणि हाती जर गावात कुत्रेनं पाळलाच नाही, तो जर गावात घुसला, कुत्रे भुकल्याशिवाय. बरं त्याची काही चूक आहे का? बरं हाती मागे तरी पाहिजे का पलटून? त्याला माहित आहे तो त्याची चाल सोड, कुत्रे भुकल्याशिवाय. आणि हातीला माहित आहे याची एंट्री कुठपर्यंत आहे. जोपर्यंत शेपी जोड येत नाही तोपर्यंत. शेपी जवळ जरी आले तर हातीनं शबी घुमवली तरी भुकणाऱ्या कुत्र्याची जबान बंद पडल्याशिवाय परमार्थ धर्म जर करा लागते तर शूराच्या व्याख्येत टाका लागते. शूर कशाला म्हणता? तो मरण पत्करते पण मागे पलटून पाहत नाही. विठ्ठला गुरु तुकोबारा भगवंताकडे विनवणी करता. हा परमार्थ करत असताना तो काळ होता, 350 वर्ष बंद पडलेली दिंडी आहे. अरे पताक मोठे मोठे त्या ठिकाणी दांडे न्यावं लागले. टाळ पावचा त्या ठिकाणी गोला लांबवा लागला. काय आहे? 1400 टाळकरी. त्या काळात मोगलाईच्या काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज परमार्थ उभा करतात. आता तरी आम्हाला स्वराज्य मिळालेलं आहे. काय आहे? स्वातंत्र्य आहे. तरी कधी कधी आम्हाला भोंगे बंद करा लागतात. विठ्ठल आमच्या लोकांचा करून टाका. काय आहे? तुम्ही विचार करा ना. प्राण जाय मगर धर्म भोले नाही, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा विणविणी का करता? जसा रणांगणामध्ये शूर उतरतो मागे पाहत नाही. खरा शैत्याले म्हणता. पाठीवर जर त्यानं गोळी खाल्ली तर समजून चालायचं त्यानं लोप्याचा प्रयत्न केला. काय केला? आणि छातीवर गोळी खाऊन जो मरतो तो ओरिजिनल शहीद आहे. विठ्ठल राणी निघता शूर न पाहे माघारी. रणांगणात उतरणारा शूर जसा मागे पाहत नाही, ते बळ जर दिलं तर माझा परमार्थ पुरा झाल्याशिवाय. कारण स्वयंभू मूर्ती विठोबाची 3 दिवस लोपा लागली. आदिलशाह निजामशाहचं राज्य होतं. काय होतं? आमच्या घरात सुंदर जन्माला आली स्त्री कन्या या लोकांनी उचलून नेली, निकाह केली. काय केली? नवरा खांबाले बांधला आणि नवऱ्याच्या नजरी समोर पत्नीची आबरू घेतली. त्याच्या मनगटात होतं काय? तुम्ही सांगा ना. अरे ज्या बहीणनं रक्षेची राखी बांधली, दादा खांबाले बांधला, बहिणीची आबरू दादाच्या नजरी समोर घेतली. हे एकन 2 महिन्याने घेतले, 8 पिढ्या घेतली. विठ्ठल गंमत नाही. 8 पिढ्या. आजच्या कन्याला सांगावं लागते. अरे जेव्हा सायन्स युग विज्ञान युग प्रगट झालं नाही, ज्या काळात टीव्ही नाही, ज्या काळात मोबाईल नाही, त्या काळात या महाराष्ट्रामध्ये तुम्ही हा एक विचार करा. 8 पिढ्या गेल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत. 8 पिढ्या 400 वर्ष गेले गल्लीपासून दिल्लीपर्यंत. सुंदर स्त्री सुंदर कन्या निकाह केली. तुम्हाला जर त्याचं उत्तर लागत असेल तर 2 स्त्रिया इतिहासामध्ये आहे. एक कमल कुमारी आणि दुसरी तुम्ही पंढरपूरला जाऊन पहा, जिचं नाव आहे कानोपात्रा. विठ्ठल काय नजर आहे यांची, कशी नजर होती. आज आम्हाला असं वाटते आमची कन्या जर आज दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिकायला जर ट्रेननं बसनं जर गेली
तर मायबापाला टेन्शन आहे मुलीला कसं पाठवा, कारण डब्यात बसणाऱ्याचे डोळे राक्षसापेक्षा खराब व्हायला. काय व्हायला कधी कधी वाटते अरे दुसऱ्या कन्येची बर्बादी करणारा पुत्र जर त्या गाडीत बसलेला असेल, ज्या मायनं तो पोरगा 9 महिने गर्भात वागवला, गोटा वागवायला पुरला असता तुला बेटाला. या महाराष्ट्रामध्ये असं घडलं की 8 पिढ्या गेल्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्त्रियांची कमी नाही. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या तक्त्यावर जाऊन पोहोचा, किती मुली खेळणाऱ्या दिसता. पण एवढ्या देशामध्ये 8 पिढ्या 400 वर्षामध्ये भाग्यवान आहे महाराष्ट्र, भाग्यवान आहे विदर्भ, भाग्यवान आहे बुलढाणा जिल्हा, भाग्यवान आहे सिंदखेड राजा. असा बाप पैदा झाला ज्यानं वाघीण महाराष्ट्राला दिली. लखोजी जाधव जिजाबाई घरी आली विठ्ठल. कन्या 12 वर्षाची आहे, कन्या 12च वर्षाची, पण रुबाब एवढा. 70 वर्षाचा माणूस जर पुढे उभा राहिला, जिजाबाईनं मान जर वर केली तर थरथर काप्याचा. काय वागणूक आहे. इथं आमच्या अवलादीला डिग्र्या देणं चालू आहे, पण अवलाद मायबापाचं नाव कधी गमाई सांगता ये. अरे बाप फाटका काय असो, पण गली ताट मान करून जर येत असेल ना, तरच आम्हाला स्वाभिमान आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाघीण आले विठाला. वयाच्या 12व्या वर्षामध्ये विज्ञान प्रगतीशील नाही, पण स्वप्न केवढं आहे. अरे महाराष्ट्रातून दिल्लीच्या तख्त्यावर नजर टाकली आणि स्वप्न काय होतं जिजाबाईचं. रात आमची, माती आमची, देश आमचा, धर्म वाचला पाहिजे, माय बहीण वाचली पाहिजे, हा देश वाचला पाहिजे, हे स्वप्न जिजाबाईचं होतं. पण भाग्य जिजाबाईचं जे स्वप्न पाहिलं ते साकार करण्याच्या पाठीमागे तिचा त्याग होता. काय होता. आज BSc MSc MCom झालेल्या कन्या धर्मांतर करता मायबापाला पाया लागा लागते. एवढी डिग्री देऊन काय फायदा झाला विठ्ठल. तुलेच वाचू शकली नाही. हा संसार का साधा आहे का. अरे 50 लोक संबंधात मधात असतात. किती लोक. 50 लोक मधात असतात. एकदम वाटी येत नाही, एकदम टिक्का बी लाग. इकडले 50 तिकडले 50, तेव्हा 100 लोक घेऊन मधात संबंध जोडला जातो. तरी बी 6 महिन्यात संबंध तुटतात. किती महिन्या मधात तरी लोक याले फोन लावा, त्याला फोन लावा, असं झालं तसं झालं. त्या मुलीला आधार तरी आता तिला टेन्शन नाही. तिला माहित आहे माझी माय पाहिन, बाप पाहिन, मामा पाहिन, मावशी पाहिन, काका पातीन, आत्या पातीन, सोयरे पातीन, धायरे पातीन. हा काही 3 घंट्याचा सिनेमा नाही आहे. आता लागला 3 तासात समाप्ती. 50 वर्षाचं जीवन आहे ज्याच्या सोबत बांधावं लागते ना. 100 ने लाख वेळ विचार करा लागते विठ्ठला. लखोजी जाधव असे लग्न झालं आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी मा जिजाबाईनं पहिलं साखळं घातलं. काय मागितलं. ऐसा पुत्र ते गुंडा ज्यांचा तिही लोकी डाकू नाही. बरं गुंडा म्हणजे तुम्ही म्हणसा खिशे कापणारा, नालीत पडणारा तो नाही. तिन्ही लोक ज्याच्या कीर्तीची गाथा गायला जाईल अशी संतती दे. 9 लाख झाले तरी चालतील, पण एकच दे. आणि तो तसाच आला. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जसा कौशल्याच्या घरी राम, देवकीच्या घरी कृष्ण आणि महाराष्ट्राच्या माती छत्रपती. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. 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 माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. आई जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. छत्रपती शिवाजी महाराज की भवानी. हर हर बाप वाघ शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप
महाराष्ट्राचा शिवनेरी किल्ला की ज्या किल्ल्यावर आज दिवा लागला. आई जिजाबाईनं या मातीला असा पुत्र दिला. 5 वर्षाच्या रनिंग मध्ये नाव तर शिवाजी ठेवलेलं आहे. नाव शिवाजी, आयुष्य जीवाशी खेळण्यात झाला. 7व्या वर्षी दिल्लीच्या तख्त्यात जाऊन गाय कापणाऱ्या कसाबाचे हात छाटले. काया? कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि कृषी प्रधान देश आहे आणि या देशाला गरज आहे गायची, कारण सेंद्रिय खत पाहिजे. आणि 16 वर्षाची वय झाली, ओठार मिशी बी नाही आली. काय नाही आली? पहिली मा या लेकराला भीक मागते. इथं 25 वर्षाचं झालं तरी नालीत पडते. सांगणारे थकून राहिले, हे सुधरून नाही राहिलं. आणि या पुत्राला हे माय काय मागते? अरे पुऱ्या देशासाठी भीक मागणारी पहिली माय आहे. आता आपल्या जीवनात असं नाही घडलं. आता जर असं असलं तर माय बापाला लेकराला सांगते तिकडे जाऊ नको, आपल्याला काही घेणं देणं. आणि असे मायबाप पैदा होता तेव्हा भारत मग गुलामगिरी जाते. 16 वर्षाचे झाल्यानंतर आई जिजाबाईची पहिली मागणी आहे. आई जिजाबाई काय म्हणते? शोभा, अरे तेव्हा तू माझा बच्चा जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करशील, दिल्लीच्या तख्त्यावर भगवा पडकोशील, माय बहिणीचं कुंकू राखशील, तेव्हा लय काम ठेवशील, तरच समजता महाराष्ट्राच्या कुशीमध्ये मराठा पैदा झाला, नाही तर शिवाजी आले नाही. आणि जिजाबाईचे शब्द शिवाजी महाराज ओठातल्या ओठात ठेवतात. काय म्हणतात शिवाजी महाराज? आई जिजा, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, तुळजापूरची भवानी, शपथ घेतो जगदंबेची, हिंदवी स्वराज्य स्थापन करणार, दिल्लीच्या तख्त्यावर भगवा पडकवणार, माय बहिणीचं कुंकू राखणार, तेव्हा लय कायम ठेवणार, तरच समजतो महाराष्ट्राच्या कुशी छत्रपती आले, नाही तर मराठाच पैदा झाला नाही. हाती घेऊन तलवार, हे हाती घेऊन तलवार, केलं शत्रूचा संवार, त्या आपल्याचा कोथळा कसा काढला बाहेर, त्या आपल्याचा कोथळा कसा काढला बाहेर, तुमच्याकडे पाहिजे आहे बरचा दिला, तुमच्याकडे पाहिजे आहे बरचा दिला. हात वर करा, हात एक वेळ गजर करा. जय भवानी, जय हर हर महादेव. बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, ओ बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजा, माझ्या राजा, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारे, तलवारीच्या धारेवर आपल्या निधड्याच्या जीवर, आपल्या निधड्याच्या जीवर प्राणप्रमाणे, ओ प्राणप्रमाणे लढणे मावळे भरोसे त्या राजावर, प्राणप्रमाणे लढणे मावळे भरोसे त्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं नाम गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा देना दुसऱ्यावर, भगवा देना दुसऱ्यावर. जात वाचना धर्मवान तो जगला माणुसकी, हो जगला माणुसकी, हो जगला माणुसकी. हो पुन्हा जन्म घ्या, हो पुन्हा जन्म घ्या, अशीच भक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या, अशीच भक्तांच्या हृदयावर, हृदयावर यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर. 16व्या वर्षामध्ये भीक मागितला आई जिजाबाईनं आणि शोभाने पूर्ण केलं.
तो परमार्थ असो वा धर्म असो, देवाच्या साथीशिवाय पूर्ण हो. आणि कलियुगात जर पृथ्वीला घालावं लागते तर तुमच्या हाती एकच शक्ती आहे आता. कारण देव तोपर्यंत येत नाही जोपर्यंत तुम्ही या अस्त्राचा वापर करत नाही. ते अस्त्र कोणतं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात वागविते तुझिया नामाचे हत्यार, वागविते तुझिया नामाचे हत्यार, वागवितो तुझिया नामाचे हत्यार, वागवितो तुझिया तुझिया नामाचे वागविते तुझिया नामाचे हत्यार, वागविते तुझिया नामाचे हत्यार, वागवितो तुझिया नामाचे हत्यार, वागवितो तुझिया तुझिया नामाचे हत्यार. वागवितो तुझिया नामाचे हत्यार. कलियुगातलं मोठं शस्त्र आहे नामचिंतन. कारण कथाकार भागवत कथेमध्ये म्हणतात कृतयुगात ध्यानानं देव भेटत होता, त्रेतात यज्ञानं, द्वापारात पूजेनं. कशानं? आता जमीन का द्वापार युगासारखी पूजा आपली? द्वापार युगात पूजा 10-10 घंटे चालत. किती घंटे? आपल्या घरात आता जर 4 बाया आहेत ना तर देव घरातले देव न्हाण्याचा कंटाळा आहे आपल्याला. काय आहे? ते म्हणते तू न्हाणून घेन, ते म्हणते बरं का यायचा काही ब्राह्मणासारखा अभिषेक आहे का 2 घंट्याचा? तुम्ही कंगवा फिरत नाही ते हे बाई देव न्हाणून येते. मग तुम्ही म्हणसा निनं न्हाणले कशी? एक कटोरा गळवा पूर्ण 1 खट्ट्याच उचलले. कोणाच्या तोंडात बोट जा, डोळ्यात जा, काय घेणं देणं? घे एका पाण्यात भागून, एकाच कटोऱ्यात टाकून दिले. वास्तविक पाला देव एक आहे का आपला? त्याच्यात गणपती आहे, त्यात राम आहे, त्यात कृष्ण आहे. रात्री जर भांडणं झाले असतील तर हे बाई त्याला सांगते तुम्ही भागून घ्या. तुम्ही सख्या ननद जेठाण्या, ननदनं आंघोळ केली बाथरूम मध्ये, तिनं बकेट धुतली हिच्या समोर आणि मग हे बाथरूम मध्ये घुसले. तिनं धुतल्यावर बी तुम्ही पाणी फिरवता की नाही फिरवत? मला खरं सांगा, फिरवता की नाही फिरवत? पण तुमच्या घरातले देव कै केलात की तुम्ही कै केला? तुम्ही इतके कैकेल असल्यावर बी तुम्हाला तुमच्यासाठी अशी सुविधा पाहिजे आणि देवाला तुम्ही हे देता. देव काय भेटीन तुम्हाला? सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच येत किंचित न वांछित न शोचिती न द्वेष्टी न रमते नुत्साही भवती. परमार्थ थोडा करा पण क्वालिटी द्या. विठाला 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 कलियुगातलं सर्वात मोठं अस्त्र नाम चिंतन. साधू संत म्हणतात म्हणा रामकृष्ण हरी. काही काही असे भेटतात तुमच्यासारखे रिकामे असले तर दिवसभर ठोकतो. कारण गावात कधी कधी पाहायला बी भेटते आपल्याला. त्याला जर विचारलं येत असतं का मारुतीच्या मंदिरात? येतो ना महाराज. कधी? म्हणे हनुमान जयंती असते त्या दिवशी. आणि सुतक पडलो मनात मारुती काय पाय का? कोण म्हणते देव नाही? अरे माऊली ज्ञानोबा हरिपटा सांगता देव आहे. कुठे आहे देव? नित्य नेम नामी ते प्राणी लक्ष्मी वल्लभ. ही शक्ती आहे देवाची. विठ्ठला विठ्ठला.
सांगणारे सांगता सावध करतात, पण आपण ऐकायला तयार. त्याच्यात तुमची काही चूक नाही ना. रावणानं बी ऐकलं तरी रावण हे उदाहरण आहे आपल्यासाठी. रावण म्हणजे काही साधा नाही बरं. काय आहे? साधा नाही. ज्याच्या घराच्या फिता सोन्याच्या आहेत. कशाच्या? आपलं बंद घर झटकलं तर 1.5 किलोच्या वर निघ. याला सांगा लागते की त्याचा बजेट बसला. आपलं काय विठ्ठल तो सुधारला पण कधी